नमस्कार. या मागच्या व्हिडिओमध्ये मी थोडंसं फिटनेसविषयी बोलले. ॲक्च्युली ते माझं क्षेत्र नाही किंवा मी त्याच्यामध्ये तज्ज्ञ नाही. पण म्हणतात ना, जो अनुभवातून शिकवतो त्याच्यापेक्षा मोठा गुरु नसतो किंवा शिक्षक नसतो. तर मी ह्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. ज्यावेळेला आपण स्वतःची केअर करणं थांबवतो, स्वतःला प्रायोरिटी देणं थांबवतो, त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराचा सामना तुम्हाला करावा लागतो. आणि याचा परिणाम आता आपण जनरली व्यवसायाशी रिलेटेड व्हिडिओ बनवतो, पण हा सुद्धा त्याच्याशीच रिलेटेड आहे. म्हणजे तुमची जर फिजिकल हेल्थ चांगली असेल तर तुमची मेंटल हेल्थ पण चांगली राहते. आणि तुमची मेंटल हेल्थ चांगली राहिली तर तुम्ही जे कुठलं काम करत असेल, फक्त व्यवसायच नाही तर नोकरी करत असाल किंवा कुठलंही काम करत असाल, तर त्याच्यामध्ये तुम्ही किती 100% फोकस राहतात ना ते बघा. आणि ज्यावेळेला तुम्ही फिजिकली फिट राहतात ना, तुमची जी पर्सनॅलिटी आहे ती वेगळी बनते आणि तुमचा कॉन्फिडन्स लेवलसुद्धा इन्क्रीज होतो. आणि कुठल्याही क्षेत्रात कॉन्फिडन्स किती इम्पॉर्टंट आहे ना, हे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. जो व्यक्ती, तुम्ही सुद्धा बघा की तुम्ही एखाद्या शॉपमध्ये गेले किंवा कुठे गेले तर समोरच्या व्यक्तीची जर पर्सनॅलिटी चांगली असेल तर त्याने आपल्याला एखाद्या प्रोडक्टबद्दल कन्व्हिन्स केलं तर आपण इझिली कन्व्हिन्ससुद्धा होतो. म्हणजे बघा, पर्सनॅलिटी किती मॅटर करते. आणि ॲज अ बिझनेस ओनर म्हणून तुमची पर्सनॅलिटी जर चांगली असेल तर तुमच्या धंद्यामध्ये ग्रोथ नक्कीच होते. म्हणजे बघा, तर फिजिकली फिट असणं आणि व्यवसायामध्ये सक्सेसफुल होणं, हे दोघं कसे एकमेकांशी रिलेटेड आहे. सो जर तुम्ही फिजिकली फिट राहाल तर तुम्ही लाईफमध्ये सुद्धा सक्सेस अचीव करू शकता. धन्यवाद.